जगदीश लालसिंग पाडवी, राहणार नाला। मी आदिवासी स्वयंसेवी संघटनेचा अध्यक्ष आणि आदिवासी वेलफेअर म्हणून काम करतो। महाराष्ट्र शासनाने आदिवासींच्या जमिनी सोडवण्यासाठी वेळोवेळी परिपत्रके काढलेले आहेत। त्यामध्ये आज पावेतो मोजक्याच आदिवासी मालकांना किंवा त्यांच्या वारसांना आदिवासींच्या जमिनी परत मिळाल्या आहे, परंतु शेकडो प्रकरणे न्यायालयात न्यायापासून धूळखात पडलेली आहे। याबाबत मी मान्य तहसीलदार साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने परत त्यांना जाणीव करून देतो की आमच्या आदिवासी जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा तालुक्यात राजमोही आहे, वाण्यावीर आहे, गलोठा आहे किंवा असे बरेच क्षेत्रामध्ये आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी बेकायदेशीररित्या बळकावलेल्या आहेत। ह्या संदर्भात मी आदिवासी वेलफेअर म्हणून माननीय अधिकाऱ्यांना, महसूलच्या अधिकाऱ्यांना नम्र विनंती करतो की दिनांक 31 मे 2012च्या शासनाच्या परिपत्रकात स्पष्ट म्हटलं आहे की आदिवासींच्या या कायद्याची मुदत संपुष्टात आली होती आणि ते आणखी 30 वर्षासाठी माननीय राज्यपाल साहेब आणि माननीय राष्ट्रपती महोदयांनी आणखी 30 वर्षासाठी पूर्वलक्षी प्रभावाने वाढवून देण्यात आलेली आहे। तर त्या अनुषंगाने या अधिकाऱ्यांनी त्या शासनाच्या परिपत्रकाचे पूर्ण अवलोकन करून विचारात घेऊन अंमलबजावणी करण्यात यावी, कारण की आदिवासी लोकांना या परिपत्रकाबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली गेलेली नाही। तर यासाठी आदिवासी तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी ज्यांना या प्रसिद्धीद्वारे माहिती पडेल त्यांनी आपल्या आदिवासी बांधवांच्या जमिनी सोडवण्यासाठी सहकार्य करावे आणि आपल्या समाजाला बळकट करावे अशी मी या निवेदनाद्वारे सर्व आदिवासी समाजाला माझी विनंती करतो।